सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 19 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यात 3.5 लाख मतदार कमी, मतदार यादीचे शुद्धीकरण. 24 ऑगस्ट रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर मतदारांना दावे आणि हरकती करता येणार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्यात आली. मतदार यादीच्या डिजिटलायझेशन व पडताळणीनंतर जिल्ह्यात तब्बल 3,43,000 दुबार मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. जिल्ह्यात आधी नोंदणीकृत 26,51,337 मतदार होते. यातील 23,07,488 मतदारांची यशस्वी डिजिटलायझेशन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 8ही विधानसभा आणि मतदारातील मतदारसंख्या घटली आहे. या सखोल पुनरीक्षण मोहिमेची प्रारंभ मतदार यादी दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर मतदारांची दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. नाव नोंदवणी किंवा दुरुस्तीत नागरिकांना आपल्या परिसरातील बूथ लेव्हल ऑफिसर बीएलओ यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. चुकीच्या माहितीमुळे नाव कमी झाल्यास अर्ज करून नव्या नोंदणी करता येणार आहे. जिल्हा परिषद सातारा अध्यक्ष निवडीचे प्रकरण उच्च न्यायालयात नेणार. ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत राष्ट्रवादी व शिंदे सेनेच्या सदस्यांनी अभय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु यावर 2 ते 2.5 महिन्यात आयुक्त कार्यालयाकडून सुनावणी झालेली नाही. लेखी विनंती करूनही सुनावणी होत नाही. त्यामुळे या विरोधात आता उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती तक्रारदारांचे वकील ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके म्हणाले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवर तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुनावणीची तारीख मिळत नाही. 2 वेळा लेखी विनंतीही झालेली आहे. शेवटची सुनावणी 2.5 महिन्यांपूर्वी झाली. त्यानंतर 1 महिन्यात सुनावणी घेऊ असे सांगण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे ॲडव्होकेट घोडके यांनी सांगितले. 100% अंधत्वावर मात करत साताराचे सुजित शिंदे बनले सोलापूरचे शिक्षणाधिकारी. संघर्ष, जिद्द आणि पत्नीच्या साथीतून यशाची प्रेरणादायी कहाणी. डोळ्यांना दिसत नाही पण स्वप्न मोठे पाहता येते हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवणाऱ्या सातारच्या सुजित रमाकांत शिंदे यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 100% अंधत्वावर मात करत त्यांनी महाराष्ट्रातील पहिले शिक्षणाधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. सुजित शिंदे यांचा हा प्रवास केवळ यशाची कहाणी नाही तर अडचणींना संधीमध्ये आणि अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याची प्रेरणादायी गाथा आहे. सातारा येथे 1 वर्ष परीक्षण गट शिक्षणाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवा बजावल्यानंतर त्यांनी आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदसूत्रे स्वीकारले आहेत. महामार्ग पोलिसांनी सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा जॅकेटवर नाव फलक बंधनकारक करण्याची मागणी. वाहतूक शाखेकडून कार्यवाही सुरू. मुंबई पुणे दुर्गती महामार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई मंगळूर महामार्ग इतर प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल जवान 24 तास सेवा बजावत असतात. कर्तव्यावर असताना कर्मचारी भगवे अथवा केशरी रंगाचे परिक्षित सुरक्षा जॅकेट परिधान करतात. यामुळे त्यांच्या मूळ गणेश्वरील नाव व बक्कल नंबर झाकले जातात. महामार्ग वाहन चालक व पोलिसांमध्ये वाद झाल्यास किंवा बनावट पोलिसांकडून टोकेगिरीच्या घटना घडल्यास संबंधित कर्मचारी ओळख पटवणे कठीण होते. केंद्रीय सुरक्षा दलांच्या धर्तीवर राज्य महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल जवानच्या सुरक्षा जॅकेटवर समोरच्या बाजूस स्पष्ट नाव, बक्कल क्रमांक किंवा QR कोड असावा. तसेच याबाबत संपूर्ण राज्यात एकसमान कार्यपद्धती SOP लागू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस महांचल वाहतूक कार्यालय ठाणे, रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर पोलीस अधीक्षकांना पत्राची प्रत पाठवून पुढील योग्य त्या कारवाईचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात 57,000 शिधापत्रिका अपात्र होणार. मिशन सुधार मोहिमेचा परिणाम. तपासणी दरम्यान चुकीची माहिती देऊन सरकारी धान्याचा लाभ घेतल्यास कायदेशीर कारवाई करणार. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाल राजमाने यांचा इशारा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांना व्हावा यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून मिशन सुधार व राईटफुल टार्गेटिंग ऑफ बेनिफिशरीज ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शासनाने केलेल्या तपासणीत सातारा जिल्ह्यातील तब्बल 57,391 शिधापत्रिका संशयास्पद व अपात्र आढळल्या आहेत. या सर्व अपात्र लाभार्थ्यांची नावे अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येणार असून त्यांचा धान्य पुरवठा तात्काळ बंद केला जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा जे शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या शिधापत्रिका योग्य गटात वर्ग करून घ्याव्यात. तपासणी दरम्यान चुकीची माहिती देऊन सरकारी धान्याचा लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा शिधापत्रिका रद्द करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाल राजमाने यांनी दिला आहे. अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाईसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना अधिकार प्रदान. MRTP अधिनियमातील कलम 52 ते 57 कारवाईची प्रक्रिया अधिक सुसूत्र व प्रभावी होणार. MRTP अधिनियमातील कलम 52 ते 57 कारवाईची प्रक्रिया अधिक सुसूत्र व प्रभावी होणार. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत वापर तसेच अनधिकृत विकास कामांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 ते 57 प्राप्त अधिकार सातारा जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रदान करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनधिकृत विकासाच्या प्रकरणांमध्ये तातडीने स्थळ पाहणी, पंचनामा, नोटीस बजावणे तसेच आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करण्याचे अधिकार सुलभ होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा कायद्यानुसार पारदर्शकपणे प्रभावीपणे वापर करून अनधिकृत विकास कामांवर वेळेत कार्यवाही करावी. तसेच प्रत्येक प्रकरणाची अद्ययावत नोंद व नियमित अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्यासह अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. प्रारूप मतदार यादी दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर आक्षेप सादर करण्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या आक्षेपावर निर्णय घेण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असून त्यानंतर 11 सप्टेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेचे आंदोलन, उंबरज परिसरातील ग्राहक आक्रमक, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेत बुधवारी बैठक. उमरज परिसरातील स्मार्ट मीटर विरोधातील जनक्षोभ दिवसेंदिवस तीव्र होत असून वाढीव वीज बिलामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी शनिवारी स्वातंत्र्य दिवशी आंदोलनाचा पवित्र घेत महावितरणच्या उमरज येथील कार्यालय मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला. दरम्यान वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून बैठक घेण्याचे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले. बोगस गणेश मंडळे धर्मादाय त्यांच्या रडारवर, परवानगी न घेणाऱ्यांना कारवाईला जावे जाण्यास सामोरे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर ठेपला असल्याने गल्ली बोळातील लहान मोठ्या मंडळांनी पावतीबुक छापून वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. मात्र हे करताना सहाय्यक धर्मायुक्त आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे काही सार्वजनिक मंडळे विसरली आहेत. परवानगी न घेणारी मंडळे धर्मादाय आयुक्तांच्या रडारवर असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाच्या लपंडावाने राजमा कुजमू लागला, उत्पादक शेतकरी वर्ग हैराण, पूर्वेकडे पावसाने फिरवली पाठ. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा लहरीखेळ पाहायला मिळत आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार एकाच जिल्ह्यामध्ये दोन टोकाची वेगवेगळी चित्रे निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती जिल्ह्याच्या पूर्व भागात पाहायला मिळत आहे. पूर्वेकडे दुष्काळी पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली आहे. लपंडावाने शेतकरी पुरता हैराण झाला असून ऐन भरात आलेला राजमा आता पावसावर कोजमू लागले चित्र दिसू लागले आहे. जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.